दरम्यान पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्यांचा भारतीय सेनेने ठामपणे प्रतिकार केलाय। भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तरामुळे शत्रू देशाचे धाबे दणाणलेत। सीमारेषेवर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। तर भारताच्या या तडाख्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची पळता भुई थोडी झाली आहे। पीसीबी कडून सध्या पाकिस्तान सुपर लीगचं आयोजन करण्यात आलं होतं, पण भारताच्या घणाघाती प्रतिहल्ल्यामुळे पीएसएलचे खरं तर सामने आता पाकिस्तान मधून दुबईमध्ये शिफ्ट करण्याची नामुष्की ओढवण्यात आलेली आहे। यामुळे पीसीबीला मोठा आर्थिक फटका बसणार आहे। मात्र यूएई कडून स्पर्धेचे यजमान पद स्वीकारण्यास विरोध केल्याचं समजतंय। भारत आणि पाकिस्तान मधील वाढत्या तणावामुळे सुरक्षा विषयक प्रश्न निर्माण होऊ शकतात। त्यामुळे पीएसएलचे उर्वरित सामने यूएई मध्ये आयोजित करण्यास अमिराती क्रिकेट बोर्ड मान्यता देण्याची शक्यता आता मावळली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजिंक्य भातंब्रेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजिंक्य, काय सविस्तर माहिती आहे? पीएसएलचे जे सामने आहेत पाकिस्तानातून कदाचित दुबईमध्ये शिफ्ट होऊ शकतात, मात्र जे यजमान पद आहे ते यूएई कडून अद्याप स्वीकारण्यात आलेलं नाहीये। तर पीएसएलचे सामने पाकिस्तानातून दुबईमध्ये शिफ्ट करण्याची नामुष्की ओढवलेली आहे। यामुळे पीसीबीला मोठा आर्थिक फटका बसणार आहे। यूएई कडून स्पर्धेचे यजमान पद स्वीकारण्यास विरोध केल्याचं समजतंय। या संदर्भात कारण या सगळ्यामध्ये कुठेतरी त्याचे दोन देशांमधला जो तणाव आहे, सध्याचा संघर्ष जो सुरू आहे सध्या भारत आणि पाकिस्तान दरम्यान, तो कुठेतरी याला कारणीभूत ठरताना दिसतोय। कारण पीएसएलचे जे सामने एकीकडे यूएई मध्ये खेळवले जावेत असा एक सूर पीएसएलच्या आयोजकांकडनं आळवला जात होता, पण आता कुठेतरी यूएई या स्पर्धेला मान्यता देण्याची शक्यता मावळलेली आहे। कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये भारताची बाजू घेणारे जे देश आहेत त्या देशांमध्ये यूएईचा सुद्धा समावेश आहे। आणि या अशा घडामोडी एकीकडे घडत असताना पीएसएल सारख्या पाकिस्तानच्या एका क्रिकेट स्पर्धेचं आयोजन यूएई मध्ये व्हावं असं कदाचित यूएईला सुद्धा वाटत नसावं। आणि म्हणूनच कुठेतरी यूएई कडून याबद्दल आतापर्यंत स्पष्ट जरी सांगितलं गेलेलं नसलं तरी ज्या पद्धतीनं त्यांनी सूचक असे काही निर्देश दिलेत त्यानुसार पीएसएल यूएई मध्ये तरी होणार नाही हे आता जवळपास निश्चित आहे। जर यूएई मध्ये पीएसएल होणार नसेल तर मग पुढचा पर्याय काय राहतो, तर तो पर्याय दुबईचा राहतो। तर मग आता दुबईमध्ये पीएसएलचे उर्वरित जे सामने ते आयोजित करता येऊ शकतील का या दृष्टीनं पीसीबी म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सध्या विचार करते। पण सध्याची जी पाकिस्तान मधली परिस्थिती आहे, लष्करी परिस्थिती असेल, राजकीय परिस्थिती असेल किंवा इतर सामाजिक जी परिस्थिती असेल, या अनुषंगानं पाकिस्तान सुपर लीगचं आयोजन दुबईमध्ये केलं जाऊ शकतं का याबद्दलचा अत्यंत गांभीर्यानं विचार केला जातोय। पण आताची जी परिस्थिती आहे त्यानुसार दुबईमध्ये सुद्धा पीएसएलचे सामने आयोजित केले जाऊ शकतील का याबद्दल सुद्धा साशंकता व्यक्त होते। त्यामुळे एकीकडे पाकिस्तानला बाकी सगळ्या आघाड्यांवर तर सपशेल अपयशाचं तोंड पाहावं लागतंय, क्रिकेटच्या बाबतीत सुद्धा पाकिस्तान सुपर लीगला अपयशाचंच तोंड पाहावं लागणार की काय असं दिसतंय। आधीच पाकिस्तान या सगळ्या घडामोडींमुळे तोंडावर आपटलेला आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची छीतू होतीये। भारतानं ज्या वेळेला पाकिस्तानवर हल्ला केला, म्हणजे ज्या वेळेला पाकिस्ताननं उद्युक्त केलं भारताला, त्यानंतर जे हल्ले झाले भारताकडनं, त्यानंतर आता पीएसएल ही स्पर्धा पाकिस्तानमधले खेळण्यासाठी जे इतर देशांमधले खेळाडू आहेत, क्रिकेट खेळाडू आहेत, ते सुद्धा पाकिस्तानमध्ये आलेले होते। पण आता ते खेळाडू सुद्धा पाकिस्तानमधनं सुरक्षिततेचं कारण देत पाकिस्तान बाहेर जायचा प्रयत्न करतायत। त्यामुळे एकीकडे या आघाडीवर पाकिस्तानचं तोंड आपटलेलंच आहे सपशेल। जे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत ते सुद्धा आता पीएसएलला नाकारत पाकिस्तान बाहेर जायचा विचार करतायत। तर पाकिस्तान सुपर लीगचं आयोजनच आता पुढे कुठे होणार? पाकिस्तानमध्ये होणं तर सध्या शक्य दिसत नाही, यूएईनं नकार दिलाय, तर मग कुठे होणार? तर मग दुबईचा पर्याय समोर येतोय। पण दुबई सुद्धा कितपत पाकिस्तान सुपर लीग खेळवू शकेल, आयोजन करायला मान्यता देऊ शकेल याबद्दल सुद्धा साशंकताच आहे। मेघना, धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।